जय भवानी. मित्रांनो, शिवचरित्र म्हणजे कुठलं शस्त्र नाही, शिवचरित्र म्हणजे कुठलं साष्टांग नाही, तर शिवचरित्र म्हणजे राजांच्या विचारावरती परत तरुण पिढी आणणं म्हणजे शिवचरित्र आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर इथल्या तरुण पिढीच्या अंगामध्ये रक्त सळसळ सळसळ वाहतं, इथल्या तरुण पिढीच्या अंगावरती काटा उभा राहतो. मग कधी आपल्याला असा प्रश्न पडतो का की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी करतो? अफजल खानाची का करू वाटली नाही, शाहिस्ते खानाची का करू वाटली नाही? याला एक कारण आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे दारातली तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण पाहतो सुवासनीचं भरलेलं सुंदर असं कपाळ. आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण पाहतो या हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ, या हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आईला डोहाळे लागतात, आईला डोहाळे लागतात हे सगळ्यांना माहित आहे. म्हणजेच की जी आपली आई डोहाळे बघते ती तिचे डोहाळे नसून त्या बाळाच्या इच्छा असतात असं मानलं जातं. तसे जिजाऊ मासाहेबांनी डोहाळे गायले होते. काय डोहाळे गायले असतील की माझ्या हातामध्ये नंगी तलवार आहे असं आमासनी वाटतं, जाऊन दुश्मनाची गर्दन काटावी असं आमासनी वाटतं, घोड्यावरती स्वार व्हावं असं आमासनी वाटतं, आणि गड किल्ले सर करावे असं आमासनी वाटतं. हे केवळ जिजाऊ मासाहेबांनी केलेले डोहाळे व्यक्त नव्हते, तर त्या बाळाच्या व्यक्त झालेल्या भावना होत्या. आणि ह्या डोहाळे पुढे जाऊन खरेही झाले. जेव्हा पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते तेव्हा सिद्धी जोहरने 1,00,000-1.5 लाखाच्या फौजेने पन्हाळ्याला वेढा दिला होता. वरही जाता येत नाही, खाली येता येत नाही, मुंगी सारखी माणसं होती. मग काय करणार, आपले मावळे लढत होते. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, दिवसा मागून दिवस गेले तरी वेडा काय सुटेना. पावसाळ्याचे दिवस चालू झाले, रक्ताचे पाठ वाहू लागले तरी वेडा काय सुटेना. साहजिकच आपलं पोरग मरणाच्या दारात आई म्हटल्यावर कुठल्याही आईला वाईटच वाटतं. साहजिकच जिजाऊ मासाहेबांना वाईट वाटलं आणि जिजाऊ मासाहेबांनी नेताजी पालकरांना बोलवून घेतलं. नेताजी, ओ नेताजी, जाईल नव, शिवबा राजेशनी बोलवून आणाल नव. तेवढ्यात नेताजी उठले आणि म्हणले, अहो आत्ता जातो जी आणि आत्ता सोडवून आणतो की. नेताजी पालकर उठले, सोबत मावळे घेतले, गेले. लढायला सुरुवात झाली. तलवारीवरची तलवारी आदळायला लागल्या, रक्ताच्या चिरकांडे निघायला लागल्या. लढले 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 तरी वेडा काय सुटेना. ते परत निराश झाले. आता काय सांगायचं जिजाऊ मासाहेबांना. पुन्हा लढले 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 लढले, जिथं लढले तिथं पार मसन वाटा झाला तरी वेडा काय सुटेना. आता काय करायचं. पुन्हा ते राजगडावरती आले आणि खालून एक स्वारी आली. सर्व सेनापती नेताजी पालकर गड सरून येत आहेत. नेताजी पालकर गडावरती आले आणि जिजाऊ मासाहेबांसमोर उभा राहिले. नेताजी, हो नेताजी, यशस्वी नाही झाला नव, बोला ना. नेताजी, यशस्वी नाही झाला नव. अरे नजरेनं ओळखलं जिजाऊ मासाहेबांनी, फक्त नजरेनं. यशस्वी नाही झाला. ते म्हणले, नाही सोडवू शकलो मासाहेब, मी राजा नाही सोडवू शकलो. त्यांच्याच पुढे जिजाऊ मासाहेबांनी कंबरपट्टा बांधला, हातामध्ये नंगी तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाल्या आणि म्हणल्या, म्या बघते कसा सुटत नाही राजा, म्या बघते. लक्षात घ्या, हे असे होते. म्हणूनच त्यांच्या बरोबर 18 पगड जातीचे मावळे सोबत होते. तेवढ्यात नेताजी म्हणले की आम्ही जातो, तुम्ही जायला काय, आम्ही काय मेलेल्या आईचं दूध पेलय काय, पुन्हा संधी द्या, पुन्हा लढतो. नेताजी पालकर म्हणले आणि त्यांच्या बरोबर मरण्यासाठी मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्पर्धा करत होते. एक काळ असा होता जिथं माणसं मरायला स्पर्धा करत होती. त्या काळाचं नाव म्हणजे शिवकाळ आहे. त्या काळाचं नाव म्हणजे शिवकाळ आहे. मित्रांनो, त्यांच्या बरोबर 18 पगड जातीचे मावळे होते. मग तो गरीब मराठा असेल, बौद्ध असेल, कुंभार, चांभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोशी, वडर, वेडर, मुसलमान, लिंगायत, परीड, गडशी, डवरी, माकडवाला, कुंची, लोणारी,
मर्याय गाडेवाल्याचा पोरगा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात कार्य करत होता, त्यांना मोलाची साथ देत होता. लक्षात घ्या मित्रांनो की हा राजा असा होता. त्यावेळेसच वतनदारी पद्धत चालू होती. देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी हे बादशाचे वतनदार म्हणून काम करत होते. मग कधी मधी बादशाची दवंडी यायची की जावा तुम्ही सार गोळा करा. मग हे वतनदार रयतेमध्ये जायचे, त्यांना मार लूट हाणमार करून त्यांच्याकडून वतनदारी गोळा करायचे, त्यांना पार मारून मुटकून टाकायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की रयतेच्या डोक्यावर जर सुखाचं छत्र ठेवायचं असेल तर रयतेची वतनदारीतून मुक्तता झाली पाहिजे. म्हणून हे वतनदार 4,000 रुपये सार गोळा करायचे, त्यातले 36 आपल्या खिशात टाकायचे आणि 400 रुपये बादशाला पाठवायचे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांना त्या वतनदारांना त्यांनी बोलवून घेतलं. ज्यांना बोलवून जमलं नाही त्यांना समजावून सांगितलं, ज्यांना समजावून जमलं नाही त्यांना समज देऊन सांगितलं, ज्यांना समज देऊन जमलं नाही त्यांना दम देऊन सांगितलं, ज्यांना दम देऊन जमलं नाही त्यांना दमात देऊन सांगितलं, आणि ज्यांना दमातही घेऊन जमलं नाही ना त्यांचा दम काढून बघितलं आणि ते वतनदार बंद झाले. वतनदारी बंद करून पहिली वेतनदारी सुरू करणाऱ्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जो आपल्याला महिन्याला जो पगार मिळतो ना ती संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. ज्यावेळेस या संविधानाची निर्मिती झाली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ही राज्य घटना लिहिताना मला फार काळ त्रास झालाच नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. लक्षात घ्या मित्रांनो, हा सूर्य जर उगवला नसताना तर या आकाशाचा रंगच कळाला नसता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जर युग पुरुष या मातीमध्ये जर जन्माला आला नसताना तर खऱ्या लोकशाहीचा अर्थच कळाला नसता, खऱ्या लोकशाहीचा अर्थच कळाला नसता. एवढंच या निमित्तानं बोलतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून मनापर्यंत, हृदयापासून हृदयापर्यंत आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, अरे जिंदगी का क्या भरोसा कल ही मौत आ जाएगी, जिंदगी का क्या भरोसा कल ही मौत आ जाएगी, जिंदगी जीना चाहिए ते ऐसे जियो जो औरंग के काम आई, जो औरंग के काम आई. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.